नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. केआरटी हायस्कूल मोहाडी येथील सन 2027च्या इयत्ता 10वी बॅचच्या सर्व माजी विद्यार्थी स्नेह मेळावा 18 वर्षांनंतर एकत्र येऊन केआरटी हायस्कूलमध्ये स्नेह संमेलन आयोजित केले होते. या प्रसंगी विद्यालयातील माजी शिक्षक व 2007च्या बॅचचे सुमारे 80 विद्यार्थी उपस्थित. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक वृंदांचे फुले उधळून स्वागत केले. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन होऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक आदरणीय प्रवीण जाधव तसेच कादवाचे संचालक आदरणीय शहाजी सोमवंशी, माजी मुख्याध्यापक ND भवर सर व श्री भोज ST सर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन संपन्न झाले. विद्यालयाचे माजी शिक्षक श्री ND भवर सर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूरज सोमवंशी यांनी केले. प्रास्ताविकानंतर सर्व उपस्थित माजी शिक्षक बंधू भगिनी यांचा विद्यार्थ्यांनी शाल, बुके व पांडुरंगांची मूर्ती भेट देऊन सत्कार केला. या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून उपस्थित मान्यवरांच्या वतीने श्री प्रवीण जाधव संचालक मराठा विद्या प्रसारक समाज यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन, शाळेच्या गुणात्मक वाढीसाठी सर्वांना योगदान द्यावे असे त्यांनी आवाहन केले. या शाळेच्या विकासात सर्व ग्रामस्थांचे मोठे योगदान असल्याबाबतचे वक्तव्य त्यांनी केले. त्यानंतर कादवाचे संचालक शहाजीदादा सोमवंशी यांनी देखील उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले. शाळेच्या बांधकामासाठी कर्मवीर एकनाथ भाऊ जाधव यांचे समवेत निधी संकलन कशा प्रकारे करण्यात आले या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. या प्रसंगी उपस्थित शिक्षकांपैकी श्री सुरेश सोमवंशी, श्री सावंत सर, श्री कदम सी, श्रीमती UP जाधव मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेला गौरवशाली निकालाची परंपरा असून ही परंपरा आजही कायम असल्याबाबतचे तसेच या शाळेने विज्ञान प्रदर्शन, सांस्कृतिक उपक्रम यामध्ये राजस्थानपर्यंत सहभाग नोंदविला आहे. तसेच विद्यालयाचा विद्यार्थी यशराज शिंदे याची आंतरराष्ट्रीय जपान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी सुद्धा निवड झालेली अशी माहिती श्री सोमवंशी SB यांनी दिली. श्री आरती यांनी विद्यार्थ्यांनी शेतीची कास धरावी, शेती व शेतकरी हा जगाचा पोशिंदा असल्याचे विचार त्यांनी व्यक्त केले. अध्यक्ष मनोगतातून श्री ND भवर सर यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांची जाणीव ठेवावी, त्यांचे प्रति कृतज्ञता असू द्यावी असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोनाली जाधव, सागर पिंगळे, सुनील जाधव, रीना जाधव, रोशन जाधव, सुशील शेलार, सूरज सोमवंशी, मनीषा दळवी व इतर सर्वांनी प्रयत्न केले. सर्व विद्यार्थी व शिक्षकांसाठी भोजनासाठी व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर सर्वांनी पुढाकार घेत सह्याद्री देवराई गोपाल कृष्ण मोहाडी येथे भेट देत वृक्षारोपण केले. सदर बॅचचे काही विद्यार्थी देवराईचे सुरुवातीपासूनचे सदस्यही आहे. सदरचे बॅचने देवराई वाढीसाठी भरीव सहकार्य म्हणून 5,000 रुपयांचे योगदान वृक्ष संवर्धनासाठी देत भविष्यात देवराईच्या वाढीसाठी तनमन धनाने प्रिंट मीडिया, सोशल मीडियाद्वारे जोडून राहू असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या पुढाकाराने इतरही बॅचेसला, विद्यार्थ्यांना तसेच युवकांना ग्रामस्थांना वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाच्या या चळवळीत सामील होण्याची व पर्यावरण संरक्षणात आपले योगदान देण्याची प्रेरणा निश्चित मिळेल. सदर वर्ष 2007 बॅचने पर्यावरणाच्या संवर्धनासाठी दिलेले योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष कथार सर, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.